तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आम्ही सकाळी चाललेलो आहे आज आमच्या सोयाबीनला औषध आणण्यासाठी. तर आम्हाला आज सोयाबीनला औषध आणायचे, तर आम्ही आता बादल्या आणलेल्या आहेत, कारण त्या सोयाबीनमध्ये आपण डाळिंब पण लावलेले आहेत. आता ते डाळिंब झाड आपल्याला झाकून टाकायचे बादल्यांनी, मग फवारणी आणायची, कारण फवारणी ही डाळिंबाला चांगली नसते ती. त्याच्यामुळे ती आपण गवत जाळण्यासाठी आपण फवारणी करणार आहे, आणि त्याने ते डाळिंबाला साईड इफेक्ट नाही व्हावा म्हणून आपण त्यात ते झाकून टाकण्यासाठी बादल्या आणलेल्या आहेत. आता पप्पांनी गेलेले पुढे, आता आम्ही लगेच जाणार ट्रॅक्टर घेऊन. आणि मित्रांनो, काल काही पाऊस पडलेला नाही आमच्याकडं, आणि आता आपण लगेच जाऊया. तर आपण आता ट्रॅक्टरमध्ये पाठीमागं आता टाकलेल्या पूर्ण बादल्या, तिथं बादल्या टाकलेल्या आहेत, टाकी पण बांधलेली आहे. आता जाऊया. तर मित्रांनो, आमचं आता सोयाबीनला औषध आणत झालेलं आहे. तर तुम्ही बघितलं आता कशा प्रकारे आम्ही औषध आणलेलं आहे. तर एक झाड झालं की दुसऱ्या झाडाला लगेच बादली ठेवावी लागती, कारण झाडाला काही इन्फेक्शन झालं पाहिजे त्या औषधाचं, त्यामुळं. तर मी आता इकडं आलो होतो आपल्या, जिथं आपण कपाशी लावलेली तिकडं आलेलो आहे आता त्या शेतामध्ये. आता आपण इथं खुरपून घेतलं होतं आणि याच्यामध्ये वखर चालवलं होतं. आता याच्यामधलं गवत पूर्ण कमी झालेलं आहे. हे बघा, इतकं आपले पितं आहे, आणखीन कपाशी, आणि घरच्या वावरामध्ये पण कपाशी आहे आपल्या, आणि ह्या इथं हे थोडं. तर आता इथं पूर्ण जे गवत आहे पूर्ण साफ झालेलं आहे, आणि ट्रॅक्टर लावलेलं आहे आपण आता. तर आता आपण जाणार मित्रांनो तिकडे, आपल्याला गवत नाही ते गायींसाठी. तर आता पप्पा ते गवत कापायला गेलेले आहेत, मी आता ट्रॅक्टर घेऊन जाणार तिकडे. आणि मित्रांनो, आज पाऊस वातावरण झालेलं आहे, त्यामुळे आज पाऊस येऊ शकतो. तर भाऊ, आपण औषध आणलेलं आहे. औषध आणल्यानंतर त्याला काय फक्त 10 ते 15 मिनिटं लागू होऊन जातं लगेच औषध. त्याला फक्त ऊन पाहिजे कडक, आज काही ऊन पडलेलं नाही. तर मित्रांनो, आपल्या रोडला ट्रॅक्टर लावलो मी. तर आज जाऊया मित्रांनो गवत आणायला. आता थोडं थोडं एक अर्ध थेंब पडतंय पाऊस. तर मित्रांनो, आता पाऊस आलेला आहे थोडा, आणि आपण जे औषध आणलं होतं त्याचा काही फायदा झालेला नाही, कारण ते औषध धुवून गेलेलं आहे पूर्ण. एवढ्या जोरात पाऊस येऊन गेला, 2 मिनिटात पाऊस आला, पण चांगला जोरात आल्यामुळे ते आता औषध लागू होणार नाही. आपण सोयाबीन मध्ये औषध आणलं होतं, आणि मक्कातलं गवत घेतलेलं आहे आपण ट्रॉली मध्ये टाकून, आपल्याला गायींसाठी घेतलेलं आहे गवत. तर आपण या सोयाबीन मध्ये औषध आणलं होतं. हा, ते धुवून निघलेले औषध, त्याचा काही फायदा झालेला नाही. त्याला परत आणायला लागणार जर गवत जर नाही सुकलं तर. हे पूर्ण सोयाबीन आणलं होतं आपण औषध तिकडं. आता बादल्या घेऊन आम्ही जाणार मित्रांनो डायरेक्ट घरी. पूर्ण चिखल करून टाकलेला आहे, थोडा पाऊस आला पूर्ण चिखल झालेला आहे. चला जाऊया मित्रांनो आता घरी. हा.
आम्ही आलेलो आहे आता घरी, तर मला जायचं आता कंपनीमध्ये. तर गणेश सरांचा फोन आला होता मला की आता आपल्याला जायचं कंपनीमध्ये एक मशीन आणण्यासाठी. तर माझ्याकडची मशीन आहे का, ती मशीन तशीच आहे सेम, एक नवीन बनवलेली ती मशीन घेऊन यायची आहे. तिचे जे टायर आहे ना ते ऍडजस्टमेंट होते, तिथं आपल्याला मशीन आणायला जायचे आता. तर आता गणेश सर येणार आहे खाली, मी आता आवरून घेतलंय. सकाळपासून आवरून नव्हती केली, मी आता आवरून केलेली आहे. आणि आता मित्रांनो मी लगेच जाणार आहे. तर मित्रांनो आज आषाढी आहे, तर आषाढीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. तर जाऊया मित्रांनो आपण आता कंपनीमध्ये थोड्या वेळात. तर मित्रांनो आम्ही कंपनीमध्ये आलो होतो आणि आता ही मशीन लोड केलेली आहे आम्ही बाहुबली. इथं जे एक्सेल आहे ते वाढलेलं आहे, हे जे एक्सेल आहे ना आडवं ते वाढलेलं आहे. ती मशीन आपल्याला न्यायची आता, तिथं डेमो घ्यायचा आहे उद्या. तर आता कंपनी लॉक लावून निघणार आहे आम्ही डायरेक्ट मित्रांनो घरी जाण्यासाठी वापस. मित्रांनो मी आलेलो आहे आता घरी आणि पाऊस सुरू झालेला आहे भरपूर. बघा पाऊस सुरू झालेला आहे भरपूर आणि आता खाली दूध काढायचं काम चालू आहे. आणि बळच वल्ल व्हायला लागलेलं आहे, बळच काही घेणं देणं नाही, पण बळच वल्ल व्हायचं त्याला. भरपूर येतील डबल जाती. तर मित्रांनो मी आता खाली आलतो गायींना चारावाणी करण्यासाठी. आता मी कुट्टी टाकून दिलेली गायींना आणि आता गेट लावून निघालोय वरती जाण्यासाठी. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो मी आता ब्लॉग एडिट करणार आहे, कारण मला एडिटिंगला टाइमच भेटत नाही. आता टाइम काढून मला ब्लॉग एडिट करायचं आहे, कारण माझे 5 ते 6 व्हिडिओ पेंडिंग पडलेले अजून एडिट करायचे. कारण मी कस्टमरचे पण व्हिडिओ घेतो एडिट करायला, जसे मी कंपनीच करतो तसे बाहेरचे पण व्हिडिओ येते मला. आणि मित्रांनो मला जायचं उद्या एक कार डिलिव्हरीच्या शूटसाठी. तर त्या शूटचे तुम्हाला जरी क्लिप बघायची असेल किंवा व्हिडिओ बघायचा असेल तर उद्या ब्लॉग शेवट. तर मित्रांनो उद्याचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो उद्याचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, एकदम भारी ब्लॉग असणार आहे. तर भेटूया मित्रांनो उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये.